टीमच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. एलापूर टीमने टॉस जिंकला आणि घेतला फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय मराठेवाडी टीमला. 3 ओव्हरची मॅच. दोन्ही टीम ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅन ऑफ द मॅच ठरला अमर मराठे. आपण मुख्य मंचावर आहे. अमर मराठे एक जबरदस्त इनिंग. त्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या बॅटमधनं षटकारांची आतषबाजी आपण पाहिली आणि मराठेवाडी टीमचा अमर मराठे ठरला सामनावीरचा मानकरी. चला लगेचच या अमर मराठे मी विनंती करतोय आपल्याला मुख्य मंचावर आपण उपस्थित व्हा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेच्या माध्यमातून एक ग्लोरियस मेडल तुम्हाला देतोय. बत्तीस शिराला स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत श्री मोरया 11 निगडी आयोजित श्री मोरया चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 पर्व 4. आणि खऱ्या हाताने ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खऱ्या हाताने विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा समाजसेवक आधारस्तंभ. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माननीय श्री विशाल नाईकवडी भाऊ संस्थापक 32 शिराला क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माननीय जी सुनील पाटील नाना उपाध्यक्ष 32 शिराला क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माननीय श्री संदीप पाटील बबलू दादा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलं आहे. सन्माननीय आदरणीय माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा समाजसेवक आणि त्याचबरोबर एक आधारस्तंभ माननीय श्री गणपती पांडुरंग भालेकर सरपंच ग्रामपंचायत निगडी आणि त्याचबरोबर आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने द्वितीय पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलं आहे माननीय श्री सचिन गायकवाड भाऊ आधारस्तंभ. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीचं सौजन्य लाभलं आहे असे सर्वांचेच लाडके सन्माननीय आदरणीय माननीय श्री आनंद सदाशिव वालेकर अण्णा आधारस्तंभ आणि उद्योजक ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी ग्राउंडची व्यवस्था आणि त्यांच्या माध्यमातून ग्राउंडचं सौजन्य लाभलं असे माननीय श्री संतोष आनंद यादव साहेब समाजसेवक आणि आधारस्तंभ. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मंडप सौजन्य लाभलं आहे असे सन्माननीय आदरणीय अरुणजी मोहिते दादा आधारस्तंभ आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मंडप सौजन्य लाभले असे माननीय श्री सचिन मस्के पाटील आधारस्तंभ मुंबई पोलीस. सन्माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ओमसाई MTCची संपूर्ण टीम आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जी स्पर्धा पोहोचवण्यासाठी विशेष असं यूट्यूबचं सौजन्य लाभले असं सन्माननीय आदरणीय जलेंद्र प्रकाश मुलिक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलं आहे. त्यांचं सहर्ष आभार या ठिकाणी आयोजक व्यक्त करत आहेत. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चेंडू सौजन्य लाभले असे माननीय श्री विशाल नाईकवाडी भाऊ संस्थापक 32 शिराला क्रिकेट असोसिएशन त्यांचं विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टी-शर्ट सौजन्य श्री जालिंदर गलगुडे शेठ आणि त्याचबरोबर कुमार जीवन जालिंदर गलगुडे शेठ ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टी-शर्ट सौजन्य या स्पर्धेसाठी देण्यात आलं आहे त्यांचा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंच आणि पंचांचं सौजन्य या स्पर्धेसाठी देण्यात आलं आहे सन्मान्य आदरणीय डॉक्टर प्रतीक तानाजीराव सालुंके समाजसेवक आणि त्याचबरोबर माननीय श्री सुरेश सालुंके सर
समीक्षा कोचिंग क्लासेस तुर्बी नवी मुंबई ज्यांच्या माध्यमातून खऱ्या हाताने पंचांचं सौजन्य लाभलंय त्यांचं विशेष आभार. यांच्या माध्यमातून खऱ्या हाताने स्टंपचं सौजन्य लाभले असे सर्वांचे लाडके सन्मान आदरणीय श्री सुशांत सुभाष साठे दादा समाजसेवक आणि खऱ्या हाताने ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्हांचं सौजन्य लाभले असे श्री मोरया 11 निगडी टीम ज्यांच्या माध्यमातून खऱ्या हाताने कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी हे जीवन आणि ज्यांच्या माध्यमातून पाण्याचं सौजन्य श्री पांडुरंग तातोबा सालुंके समाजसेवक त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळच्या सत्रापर्यंत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नाश्त्याचे सौजन्य लाभल्याचे श्री शंकर भालेकर सर समाजसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समालोचक सौजन्य लाभले अशी श्री मोरया 11 निगडी टीम सर्वांचे सहर्ष आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या अद्भुत दुनियादारीमध्ये. तिथे रंगेल 3 ओव्हरची एक मॅच. एका बाजूला मराठेवाडी आणि एका बाजूला येलापूर टीम. या दोन टीमच्या दरम्यान मॅचला होती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आणि सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विजय मराठे आणि अमर मराठे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि पहिल्या स्पेलमध्ये बॉलर तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. विजय रेठरेकर. मॅच ऑन क्रिकेट ऑन मॅचला होती सुरुवात. महामुकाबला क्रिकेटचं विश्व क्रिकेटचं भाविश्वानी त्यामध्ये लागणारा क्रिकेटचं अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि दोन टीमच्या दरम्यान एक जबरदस्त मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा होता. मिडॉनच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. पहिला बॉल डॉट. खऱ्या हाताने आपण स्पर्धा पाहताय 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत श्री मोरया चषक 2026 पर्व 4. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विजय मराठे मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचा ठरतोय शिकार. कुशल मुवमेंटला या मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट प्राप्त होतीये बॉलर विजय रेठरेकरला आणि पहिली विकेट गमावली आहे. बॅटिंग करत असताना मराठेवाडी टीमला पहिला झटका भेटला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतो आहे. इन ॲट नंबर 3 वर दीपक. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसरा बॉल बॅटची कडा आहे. पाईन लेग रिजन मध्ये एक डिक्लेअर स्वरूपात धाव आणि धावसंख्येचा श्री गणेश होतोय आता मराठेवाडी टीमचा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर एक विकेट लॉस. एक धाव स्कोर बोर्डवर. नेल्सन आकडा आपण स्कोर बोर्डवर पाहताय. फुटबॉलचा स्कोर सध्याच्या घडीला स्कोर बोर्डवर आहे 1-1 अशी परिस्थिती. सबमरीन डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेला मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 1 धाव. पुढील बॉल. चांगला स्ट्रोक. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कॅच नक्की ड्रॉप झाली आहे परंतु कुशल मुवमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे कारण थोडस अवघड झेल नक्की होता मैदानाच्या आतमध्ये. 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर. टीमची टोटल 2 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट अमर मराठेसाठी. पहिल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल. सन्मानजनक क्रिकेट कारण अमर मराठेला माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक असणं गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा 6 बॉलच्या समाप्तीनंतर. कारण संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे अमर मराठे. मागील मॅचमध्ये आपण ज्यांची इनिंग चांगली पाहिली आहे आणि षटकार चौकारांची भाषा बोलणं जाणतो अमर मराठे. अनेक स्पर्धा खऱ्या हाताने या बॅटर आणि बॉलरने गाजवला आहेत आणि ते नाव आहे मैदानाच्या आतमध्ये अमर मराठे. बॅटिंगसाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये खऱ्या हाताने स्ट्राईक एंडला अमर मराठे आणि त्याच्या विरुद्ध बॉलिंग टाकण्यासाठी बॉलर सुद्धा तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. अविनाश. चांगला बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये रंगेल. चांगला बॉलर आहे. चांगला बॅटर एका बाजूला आहे. कोण जिंकेल हे तुंबल युद्ध मैदानाच्या आतमध्ये बॉलर की बॅटर. येणारी वेल तुम्हाला सांगून जाईल या मॅचचं उत्तर. कोण जिंकेल मॅच. मॅच महत्वपूर्ण 2 टीमसाठी आहे कारण नॉकआउट स्पर्धा आहे. जिंकल्यानंतर पुढची फेरी अन्यथा घरचा प्रवास बाईकवर तुम्हाला करायचा आहे
आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता जिंकण्याच्या अट्टासाने दोन टीम मैदानाच्या आतमध्ये लढाई करतात. आणि स्ट्राईक इनला आता अमर मराठे, शांत संयमी, त्याचबरोबर ॲग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट खेळताना आपण अनेकदा त्यांना पाहिलं आहे. आणि आता पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये सेकंड स्पेलमधला पहिला शॉर्ट ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेग रिजनमध्ये, धमाका, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6च्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. 9 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्याच बॉलवर अविनाशच्या विरुद्ध षटकार मारला अमर मराठेने. चला आयोजक बॉल सुद्धा पोहोचवा आपण मैदानाच्या आतमध्ये. 9 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला अविनाशच्या विरुद्ध अमर मराठेने मैदानाच्या आतमध्ये. कारण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमर मराठे धावसंख्या स्कोर बोर्डवर नक्की उभी राहील यात मात्र शंका नाहीये. कारण क्षमता आहे अमर मराठेकडे मोठे स्ट्रोक मारायची. परंतु अविनाशला स्वतःला सिद्ध करत असताना या मॅच मध्ये एखादा चांगला बॉल, एखादी विकेट या मॅच मध्ये कमबॅक करेल बॉलिंग करणारी टीम. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये, जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना बॉलर अविनाशने फेकलाय अमर मराठेच्या विरुद्ध डॉट बॉल. हम भी किसी से कम नहीं है सांगत असताना डॉट बॉल. एक तेरी एक मेरी, बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच मैदानाच्या आत. शॉर्ट ट्रॅकर बॉल, बॅटची टॉप एज आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. आणि अमर मराठे आता मैदानाच्या आतमध्ये 1-7, तदनंतर डॉट आणि तदनंतर अमर मराठेची विकेट अविनाशला प्राप्त. मोठी विकेट गमावती या बॅटिंग करणारी मराठवाडी टीम. आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रवेश करतोय विनायक. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये आता अविनाश करतोय. नक्की पहिल्या बॉलवर 6 धावा खर्च केल्या, तदनंतर डॉट बॉल आणि तदनंतर एक मोठी विकेट अमर मराठेची घेण्यामध्ये अविनाशला यश प्राप्त झालं आहे. चांगला स्ट्रोक विनायकचा आपण पाहू शकाल. शॉर्टलेग लेझर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल पहिल्या बॉलवर विनायकच्या बॅटमधून आपण पाहता. आणि 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. मिड विकेट मध्ये चांगला स्ट्रोक नक्की होता, परंतु अंतर कमी होतं, उंची जास्त होती आणि बॅटर बाद होतोय. चांगला झेल कंप्लीट करतोय क्षेत्ररक्षक. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 10 धावा. विकेट गमावती आता मराठवाडी टीम. आणि चांगली बॉलिंग दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर अविनाश करतो. आणि चांगला खेळ दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक या मॅच मध्ये. जर शेवटच्या ओव्हर मध्ये 12 ते 15 धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 10 धावा धावपलकावर आहेत 12 बॉलच्या समाप्तीनंतर. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. महत्वपूर्ण 6 बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण विकेट गमावल्यात फक्त 10 धावा आहेत 12 बॉलच्या समाप्तीनंतर. हे 6 बॉल खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बॉलिंग साठी खऱ्या अर्थाने ज्या बॉलरने मागील मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 8 धावा डिपेंड केल्या, तसा बॉलर संकेत बॉलिंग ट्रॅक वर तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलिंग साठी तयार आहे. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, सेन्सिबल क्रिकेट, पार्टनरशिप बिल्डअप करायचा प्रयत्न या मॅच मध्ये बॅटर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर आता बाद झालाय, म्हणजे एकच धाव या बॉलवर आहे. आणि 1 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. 11 ऑन स्कोर बोर्ड. 5 बॉल अजूनही शिल्लक. 11 धावा स्कोर बोर्डवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी साई.
चांगला बॉल, बॉलर संकेतचा डॉट बॉल आला बॅटरच्या विरुद्ध. धावसंख्या फक्त स्कोर बोर्ड वर 11 धावा. 4 बॉल अजून शिल्लक आहेत. ऑन साइडला मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न बॅटवर पुरेपूर आला नव्हता, परंतु पहिली धाव अगदी वेगाने, दुसरी धाव पूर्ण होती आणि 2 धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. मोठा स्ट्रोक मारायच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली स्कोर बोर्डवर. टीमची टोटल 13 धावा. जय शिवराय वाकोडे टीमला 5 धावांची पेनल्टी देण्यात येते. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अवे फ्रॉम द बॉडी अस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या माहितीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 14 धावा. आणि महत्वपूर्ण धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. चांगला स्ट्रोक नक्की आलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतो आणि चांगला झेल पूर्ण होतो आहे. आणि आणखी एक विकेट आता मराठीवाडी टीम गमवत असताना. शेवटचा 1 बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. 14 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा 1 बॉल पहिल्या इनिंग मधला शिल्लक. पहिल्या बॉलवर एक सिंगल, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर 2 धावा, तदनंतर डॉट बॉल आणि तदनंतर वाईड आणि तदनंतर विकेट. 5 बॉल कंप्लीट झालेत. चांगला स्ट्रोक नक्की सजवला लॉंग ऑफ सीझन मध्ये. बॉल सीमारेषेच्या पार. 4 धावा आल्यात. चार धावा आहेत. चौकार. असं वाटलं होतं की सीमारेषा बॉल गेलाय. आम्हालाही वाटलं होतं 6 धावा असतील, परंतु 4 धावा आहेत. 4 धाव्यांच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 18 धावा आणि 19 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय इलापूर टीम समोर. अठरा बॉल मध्ये 18 धावा, 19 धावा बनवायच्या आहेत. 18 बनवल्यात. अठरा बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच टफ फाईट नक्की होतात. मग टफ फाईट करण्यासाठी या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना चांगली फाईट करावी लागेल बॉलिंग करणाऱ्या मराठवाडी टीमला. आणि आता टीम अडल मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहताय गेम प्लॅन केले जात आहेत. फिल्डिंग इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, बॉलिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि एका बाजूला बॅटिंग सेन्सिबल समजदारीचा क्रिकेट करायचा आहे इलापूर टीमला. चांगला क्रिकेट जो करेल या मॅच मध्ये तो मात्र जिंकेल क्रिकेटची मॅच. चला बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पोहोचा इलापूर टीम. यापुढील मॅच करंगुली विरुद्ध वाकुडे टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी उपस्थित व्हा. जय शिवराय वाकुडे टीम आणि त्याचबरोबर कलुंगली टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण मुख्य मंचावर टॉस साठी लगेचच उपस्थित व्हा.
18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 19 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं आहे. सलामीवीर बॅटर सूरज आणि त्याच्या सोबतीला बॅटर संकेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर अमर मराठे बॉलिंग साठी तयार. राऊंड विकेटने ते तयार होतात. बॉलिंग एंडवर निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असणारी स्पर्धा आपण पाहताय. श्री मोरया चषक 2026. अमर मराठेचा पहिला बॉल संकेत साठी राऊंड विकेटने. करुंगले आणि त्याचबरोबर जय शिवराय वाकुडे टीम दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. अमर मराठे थोडासा निराश आहे कारण या धावा या बॉलवर जर विकेट असती, डॉट बॉल सुद्धा असता, विकेट सुद्धा असती, परंतु जो हो गया सो हो गया. छोडो कल की बातें बातें है पुरानी. भूतकाळाने ओळखलं जात नाही, क्रिकेट वर्तमानामध्ये ओळखला जातो आणि तो वर्तमान सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने साध्य ठरतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धावा. वाईट बॉल वाईट +1. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 4 धावा. तेच आणि तरार बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय अमर मराठे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाईट यॉर्कर डॉट बॉल. 4 धावा स्कोरबोर्डवर टीमची टोटल. पहिल्या बॉलवर 2 आणि त्यानंतर वाईट +1 आणि त्यानंतर डॉट बॉल. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण संकेतच्या बॅटमधनं पाहताय. बॉल सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार प्राप्त होत असताना 8 धावा. स्कोरबोर्डवर 19 धाव्यांचा पाठलागाला सुरुवात झाली आणि सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. पुन्हा एकदा बॅटची कडा. डिक्लेअर सुरुवामध्ये 1 धाव. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये. 9 धावा. 10 धाव्यांची गरज आहे आता बॅटिंग करणाऱ्या एलापूर टीमला. डिक्लेअर सुरुवामध्ये 1 धाव. 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा. 10 धावा माफी असावी. 10 धावा आहे स्कोरबोर्डवर. मोठा स्ट्रोक मारायच्या प्रयत्नात आता डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोरबोर्डवर. 9 धाव्यांची गरज 12 बॉल मध्ये. चला स्पीडअप करा थोडस. 12 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. बारा बॉल आणि 9 धावा. चला स्पीडअप करा दोन्ही टीम.
करुंगली आणि त्यांच्या विरुद्ध जय शिवराय वाकुर्डे. शेवटचा कॉल आहे. टॉस साठी आपण उपस्थित व्हा. एक डिक्लेअर सुरुवामध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड वर 11 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दीपक तयार आहेत बॉलिंग साठी. आणि घडले काय मैदानाच्या आतमध्ये स्लोवर बॉल रीड करू शकला नाहीये बॅटरने, विकेट गमावली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने अर्थातच एलापूर टीमने पहिली विकेट. स्लोवर वन बॉल होता, रीड करू शकला नाही बॅटरने, क्लीन बोल्डच्या माध्यमातून पहिली विकेट गमावली. चेहऱ्यावर थोडस हास्य आहे कारण स्लोवर वन बॉल होता, बॅटवर संपर्क झाला नाही, स्टेट यष्ट्यांचा वेध घेतला बॉलने. आणि अशा गोष्टी कितींदा घडताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलात. लेफ्ट हँडर बॅटर आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विजय रेटरेकर. मोठा स्ट्रोक मारायच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये मजा नक्की येईल. असे डॉट बॉल आणि विकेट जर प्राप्त झाल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाऊ शकते मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल, चांगली फिल्डिंग सेट केली आहे मॅच मध्ये मराठीवाडी टीमने. 1 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 12 धावा. करुंगली टीम आणि त्याच विरुद्ध जय शिवराय वाकुडे टीम. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करतो. मुख्य मंचावर कॅप्टन उपस्थित व्हा. फुल टॉस बॉल. पंच धावा किती त्या बॉलवर आमच्यापर्यंत पोहोचवा. एक सिंगल. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड वर टीमची टोटल 12 धावा. 13 धावा. 13 धावा स्कोर बोर्ड वर टीमची टोटल. एक सिंगल आहे. चला मॅच चालू आहे. 1 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ झाली. 13 धावा स्कोर बोर्ड वर. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 7 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. मॅच फिनिश. बॉल सीमारेषा पार. षटकार. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला. एक तडाखा आणि बॉल संकेतच्या बॅट मधनं सीमारेषा पार. षटकार. मॅच फिनिश होती. अभिनंदन एलापूर टीम आणि